माझ्याकडे बघून का थुंकलास असा प्रश्न विचारत युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याप्रकरणी शिरोळ तालुक्यातील हसूर येथील 14 जणांविरुद्ध शिरोळ पोलिसात गुन्हा दाखल झाला. मारहाण प्रकरणी संशयित आरोपी म्हणून रवींद्र अप्पाराव चौगुले, रोहन रवींद्र चौगुले, दिलीप अप्पाराव चौगुले व चिदानंद दिलीप चौगुले यांच्या विरोधात सूरज परगोंडा ऐनापुरे वय 28 राहणार हसूर यांनी तक्रार दिली. मुख्य संशयित आरोपी रवींद्र चौगुले हसूरचे तंटामुक्त अध्यक्ष आहेत. अधिक माहिती अशी, फिर्यादी सूरज ऐनापुरे गुरुवारी रात्री 10:30च्या सुमारास हसूर गावातील बसस्टँड चौकात मित्रांसोबत बसले होते. यावेळी हे आमच्याकडे पाहून थुंकलास का, आता जा विचारा. तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र चौगुले व त्यांच्या कुटुंबियांनी सूरज याला बेदम मारहाण केली. संबंधित युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर जखमी सूरजनं शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी तंटामुक्ती अध्यक्ष रवींद्र अप्पाराव चौगुले, मुलगा रोहन चौगुले, भाऊ दिलीप चौगुले व पुतण्या चिदानंद चौगुले यांच्यावर शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलाय. शिरोळ पोलिसांकडून पुढील तपास सुरू करण्यात आलाय. दरम्यान अध्यक्षांनीच किरकोळ कारणावरून मारहाण केलं असल्याने याबाबत तीव्र संताप व्यक्त होते. मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळे.